सवेरा हो गया है, चिड़ियाँ घोंसलों से निकल रही हैं, स्कूल की घंटी बज गई है, बच्चे सब स्कूल जा रहे हैं, हम भी तैयार हैं, स्कूल चले हम, मिलकर स्कूल चले हम। हो 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 na 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 na, dikta na 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 na, dikta na 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 na, dikta na 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 na. सवेरे सवेरे यारों से मिलने बंटन के निकले हम, दिखता ना 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 ना, दिखता ना 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 ना. सवेरे सवेरे यारों से मिलने घर से दूर चले हम, रोके से ना रुके हम, मर्जी से चले हम, बादल सा गरजे हम, सावन सा बरसे हम, सूरज सा चमके हम, स्कूल चले हम, स्कूल चले हम. ओ हो 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 हो. I go to school to learn. Learning gives creativity. Creativity leads to thinking. Thinking provides knowledge. Knowledge makes me great. इसके दरवाजे से दुनिया के राज खुलते हैं, कोई आगे चलता है, हम पीछे चलते हैं, दीवारों पर किस्मत अपनी लिखी जाती है, जिससे हमको जीने की वजह मिलती जाती है. रोके से ना रुके हम, मर्जी से चले हम, बादल सा गरजे हम, सावन सा बरसे हम, सूरज सा चमके हम, स्कूल चले हम, स्कूल चले हम. ओ हो 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 हो. चले हम, बादल सा गरजे हम, सावन सा बरसे हम, स्कूल चले हम. ओ स्कूल चले हम, स्कूल चले हम. सवेरा हो गया है, चिड़ियाँ घोंसलों से निकल रही हैं, स्कूल की घंटी बज गई है, बच्चे सब स्कूल जा रहे हैं, हम भी तैयार हैं, स्कूल चले हम, मिलकर स्कूल चले हम. हो 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 हो. Na 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 na, dikta na 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 na, dikta na 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 na, dikta na 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 na. सवेरे सवेरे यारों से मिलने बंटन के निकले हम, दिखता ना 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 ना,
ना ना सवेरे सवेरे यारों से मिलने घर से दूर चले हम, रोके से ना रुके हम, मर्जी से चले हम, बादल सा गरजे हम, सावन सा बरसे हम, सूरज सा चमके हम, स्कूल चले हम, स्कूल चले हम। ओ हो 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 Go to school. I go to school To learn. to learn. Learning Learning gives gives creativity. creativity. Creativity Creativity leads to thinking. Thinking thinking provides provides knowledge. knowledge. Knowledge Knowledge makes me makes me great. इसके दरवाजे से दुनिया के राज खुलते हैं, कोई आगे चलता है हम पीछे चलते हैं, दीवारों पर किस्मत अपनी लिखी जाती है, जिससे हमको जीने की वजह मिलती जाती है, रोके से ना रुके हम, मर्जी से चले हम, बादल सा गरजे हम, सावन सा बरसे हम, सूरज सा चमके हम, स्कूल चले हम, स्कूल चले हम। ओ हो 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 चले हम, बादल सा गरजे हम, सावन सा बरसे हम, स्कूल चले हम, ओ हो स्कूल चले हम, स्कूल चले हम। सवेरा हो गया है, चिड़ियाँ घोंसलों से निकल रही हैं, स्कूल की घंटी बज गई है, बच्चे सब स्कूल जा रहे हैं, हम भी तैयार हैं, स्कूल चले हम, मिलकर स्कूल चले हम। हो 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 na 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 dikta na 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 dikta na 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 dikta na 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 सवेरे सवेरे यारों से मिलने बंठन के निकले हम, दीखत ना 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 दीखत ना 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 सवेरे सवेरे यारों से मिलने घर से दूर चले हम, रोके से ना रुके हम, मर्जी से चले हम, बादल सा गरजे हम, सावन सा बरसे हम, सूरज सा चमके हम, स्कूल चले हम, स्कूल चले हम। ओ हो 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 Go to school. I go to school To learn. to learn. Learning gives Gives creativity. creativity. Creativity Creativity
Thinking Thinking provides provides knowledge. knowledge. Knowledge Knowledge makes me makes me great. इसके दरवाजे से दुनिया के राज खुलते हैं। कोई आगे चलता है, हम पीछे चलते हैं। दीवारों पर किस्मत अपनी लिखी जाती है, जिससे हमको जीने की वजह मिलती जाती है। रोके से ना रुके हम, मर्जी से चले हम। बादल सा गरजे हम, सावन सा बरसे हम। सूरज सा चमके हम, स्कूल चले हम। स्कूल चले हम। ओ हो 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 हो। रोके से ना रुके हम, मर्जी से चले हम। बादल सा गरजे हम, सावन सा बरसे हम। स्कूल चले हम, ओ स्कूल चले हम। स्कूल चले हम। सवेरा हो गया है, चिड़ियां घोंसलों से निकल रही हैं। स्कूल की घंटी बज गई है, बच्चे सब स्कूल जा रहे हैं। हम भी तैयार हैं, स्कूल चले हम, मिलकर स्कूल चले हम। सवेरे सवेरे यारों से मिलने बंठन के निकले हम। दिखत ना 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 ना, दिखत ना 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 ना। सवेरे सवेरे यारों से मिलने घर से दूर चले हम। रोके से ना रुके हम, मर्जी से चले हम। बादल सा गरजे हम, सावन सा बरसे हम। सूरज सा चमके हम, स्कूल चले हम। स्कूल चले हम। ओ हो 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 हो। I go to school I go to school to learn. to learn. Learning Learning gives gives creativity. creativity. Creativity Creativity leads to thinking. thinking. Thinking Thinking provides provides knowledge. knowledge. Knowledge Knowledge makes me makes me great. इसके दरवाजे से दुनिया के राज खुलते हैं। कोई आगे चलता है, हम पीछे चलते हैं। दीवारों पर किस्मत अपनी लिखी जाती है, जिससे हमको जीने की वजह मिलती जाती है। रोके से ना रुके हम, मर्जी से चले हम। बादल सा गरजे हम, सावन सा बरसे हम। सूरज सा चमके हम, स्कूल चले हम। स्कूल चले हम। ओ हो 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 हो। शुक्रिया 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 शुक्रिया। आज जो भी है हम सब है आपकी ही बदौलत। आपके समर्पण को सलाम। शुक्रिया 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 शुक्रिया।
शुक्रिया शुक्रिया। हाथ थाम के आपने है हमको सब सिखाया, माफ की गलतियां संभाला जब भी लड़खड़ाया। शुक्रिया 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 शुक्रिया। आज जो भी है हम सब है आपकी ही बदौलत, आपके समर्पण को सलाम। सवेरा हो गया है, चिड़ियां घोंसलों से निकल रही हैं, स्कूल की घंटी बज गई है, बच्चे सब स्कूल जा रहे हैं, हम भी तैयार हैं, स्कूल चले हम, मिलकर स्कूल चले हम। सवेरे सवेरे यारों से मिलने बंटन के निकले हम, दिखत नान ना ना ना, दिखत नान ना ना ना। सवेरे सवेरे यारों से मिलने घर से दूर चले हम, रोके से ना रुके हम, मर्जी से चले हम, बादल सा गरजे हम, सावन सा बरसे हम, सूरज सा चमके हम, स्कूल चले हम, स्कूल चले हम। ओ हो 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 हो। शुक्रिया 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 शुक्रिया। सवेरे सवेरे यारों से मिलने बंटन के निकले हम, दिखत नान ना ना ना, दिखत नान ना ना ना। सवेरे सवेरे यारों से मिलने घर से दूर चले हम, रोके से ना रुके हम, मर्जी से चले हम, बादल सा गरजे हम, सावन सा बरसे हम, सूरज सा चमके हम, स्कूल चले हम, स्कूल चले हम। ओ हो 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 हो। शुक्रिया 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 शुक्रिया। आज जो भी है हम सब है आपकी ही बदौलत, आपके समर्पण को सलाम। शुक्रिया 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 शुक्रिया। हाथ थाम के आपने है हमको सब सिखाया, माफ की गलतियां संभाला जब भी लड़खड़ाया। शुक्रिया 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 शुक्रिया। To
all the teachers we have met in this life. A very happy Teachers' Day from all of us. And thank you for making us enabled. Shukriya. शुक्रिया 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 आज जो भी है हम सब है आपकी ही बदौलत, आपके समर्पण को सलाम। शुक्रिया 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 शुक्रिया। हाथ थाम के आपने है हमको सब सिखाया, माफ की गलतियां संभाला जब भी लड़खड़ाया। शुक्रिया 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 शुक्रिया। आज जो भी है हम सब है आपकी ही बदौलत, आपके समर्पण को सलाम। शुक्रिया 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 शुक्रिया। हाथ थाम के आपने है हमको सब सिखाया, माफ की गलतियां संभाला जब भी लड़खड़ाया। शुक्रिया शुक्रिया शुक्रिया। ती मोटर तिचे डिझाईन म्हणजे वाघ नाही, जरी ते अवघड असले टेक्निकली अवघड असले तरी तो वाघ नाही आहे हे त्यांनी काय आम्हाला दिलं, ते गोष्ट वाटते आम्हाला दिलं. त्याच्यानंतर वालचंद कॉलेजला आम्ही गेलो, तिथे काही डिझाईन्स केली, तिथे काही मशीन डिझाईन केली, व्यवसायात मशीन डिझाईन केली. सगळीकडे कुठेही प्रॉब्लेम असला तरी तो वाघ नाही. तुमच्या आयुष्यात कुठलाही प्रॉब्लेम असेल तरी तो वाघ नाही. याचं पुढं प्रॅक्टिकल काय झालं, मजेशीर प्रॅक्टिकल काय झालं, कुठलाही प्रॉब्लेम आला तरी तो वाघ नाही. आता जे 3 Idiots मध्ये आमिर खाननं सांगितलं होतं की ऑल इज वेल ऑल इज वेल, त्याच्या अगोदर आम्हाला सरांनी सांगितलं होतं की हे काही वाघ नाही, कोणती परिस्थिती म्हणजे काही वाघ नाही. याचा एक मजेशीर परिणाम असा झाला, माझं लग्न ठरायची वेळ होती, मी मुलगी बघायला गेलो होतो. गंभीर प्रसंग होता, तसा तो टेन्शनचा प्रसंग होता. आणि मला हे सांगितलं की आता तुम्ही काही मुलीशी बोलायचं असेल तर बोलू शकता. आणि मुलीने मला विचारलं की पत्नीबद्दल तुमचं काय मत आहे. आता टेन्शनचा विषय होता, तिथं सरकारात काय सरांचं ॲप चालू झालं, ते स्विच ऑन झालं, परिस्थिती म्हणजे वाघ नव्हे. मी म्हटलं माझं बायको, माझ्या पत्नीबद्दल भावी पत्नीबद्दल असं मत आहे की बायको म्हणजे वाघ नव्हे, बोलून गेलो. माझा होणारा भावी सासरा ज्याची लग्नाला 30 वर्ष झाली होती त्याच्या डोळ्यात पाणी आहे, बायको म्हणजे वाघ नव्हे. त्यांनी मला पसंत केलं, मुलीने पसंत केलं, सासूनं नापास केलं. जो बायकोला वाघ समजत नाही तो कसा काय. ठीक आहे, काही वर्षांनी परत दुसरी मुलगी बघायचा योग आला. त्याच्यानंतर मी इलेक्ट्रिक मधला थंब रूल बदलला, राईट हँड थंब रूल बदलला. त्यावेळी हाच प्रश्न आला, पत्नीबद्दल तुम्हाला काय वाटतं.
हे वाक्य बदललं, नवरा म्हणजे वाघ नव्हे. आपल्याला जरा वेळाभावी थांबावं लागतंय. तुमचं नाव घेऊया आपण त्याचं नाव ठीक आहे. माझ्यानंतर जयप्रकाश चौधरी. ठीक आहे. लास्ट एक वाक्य बघा. तुमच्या सगळ्यांच्या पण हातावर रेषा आहे. काही जण त्यात भविष्य शोधतात. जे दुःखाची रेषा आहे, आनंदाची रेषा आहे, सगळं आहे. पण जर त्या बॅकग्राऊंडला ही याद नसतील ना, तर ते कसं अनुभवायचं, कसं भोगायचं. 2 मिनिटात पाहिजे का अजून पुढं पुष्कळ कार्यक्रम आहे. तर पहिल्या बातमीला कृतज्ञता म्हटलं तो मला शब्द नाही पडत. कारण आम्ही सर तुमच्यामधूनच राहू इच्छितो. आम्हाला कृतज्ञता व्यक्त करून हे खेळण्याची इच्छा मुळीच नाही आहे. त्यामुळे मला हे शब्द माझी माघार आपण कंटिन्यू करूया. ह्याच्या ऋणात राहायचं. ॲक्ट केली आणि बरंच काही जगण्याचं सांगितलं. त्याच्यामध्ये मला कॉलेज शाळेच्या माहिती सांगायचं होतं, रस्त्या गोष्टी सांगायच्या. पण जसं शाळेचं भारतेंद्र सरांचे सांगतो 12वीत होतं. 12वी स्थितीने प्रॅक्टिकल 12वी बोर्डामध्ये स्थिती प्रॅक्टिकल ड्रॉईंग दाखवलं असतं. त्या पेपरचा आला होता. आम्ही बघतच होतो. कारण स्विटी प्रॅक्टिकलचं ते डिझाईन जे होतं ते अद्भुत होतं. आम्हाला काय कळतच नव्हतं काय प्रकार आहे. आणि तो जॉब आम्हाला 12वीचा प्रॅक्टिकलचा लास्ट इयरचा म्हणजे मार्क देणारा पेपर होता. सरांनी ड्रॉईंग घेऊन हा काय प्रकार आहे बघितलं आणि काय झालं आम्ही बघत होतो. जॉब कसा करायचा स्थिती आधी तर काय फार आम्हाला काय जमी नव्हती. तर तुम्ही जॉब बघितलं ते हे मस्तपैकी साडेमध्ये शेड ते मला अजून वाक्य लक्षात आहे. रूममध्ये बसून रूममध्ये बसून फॅन चालू असताना आणि ड्रॉईंग करणं वेगळं आणि स्मितीच्या प्रॅक्टिकलमध्ये या मुलांनाही कसं येईल हे त्यांना अक्कलच नव्हती. ते कसं काय त्यांनी ड्रॉईंग काढलं असं त्यांनी सांगितलं. आणि सर सगळ्या मुलांचे जॉब आता घेतले आणि 15-20 मिनिटात सगळे जॉब स्वतः बोलणं आम्हाला आपण दिलं. कारण हे कसं जगून असं म्हटलं ना तू माझ्या पाठीशी असेल. तेव्हापासून माझ्या एक डोक्यात हे फक्त आहे की काही प्रॉब्लेम करतो पण ते मागं नाही. मी प्रॉब्लेमच्या समोर बसतो होतो. त्यामुळे हो काय म्हणणं आहे तुझं हे सगळ्याकडे शिकलो. अनेक फार आपण मजेशीर गोष्ट आहे. परंतु मला सांगितलं की आधी राहावं नाही का त्यासाठी मी उभा राहिला असं वाटते. 10वीचा पेपर 10वीचे फॉर्म भरायचा. 10वीचा फॉर्म भरताना मी आणि मनोज कुलकर्णी शेजारच्या पाकावरती शेजारी बसलो होतो. आणि आम्हाला सांगितलं नाव वगैरे लिहायचं वय वगैरे काय आम्ही सुरू केलं. ॲडमिशन बरोबर शिक्षक सुरू केलं लिहायला वरती. मनोज कुलकर्णी कुठे लिहायचं काय लिहायचं पण आता सुरू केलं. मनोज कुलकर्णी ते मोठा आवाज आला. कोणाला कळलं तरी माहिती कानाकडे मोठा आवाज आला माझ्या. कारण मी माझंच नाव स्वतःचं माझं न लिहिता मनोज बरोबर कुठेतरी मग माझ्या फॉरवर्ड केली. हा मात्र माझ्या अगदी अविस्मरणीय किस्सा आहे माझ्यामध्ये. आणि आता पॉईंटची बोलायला चालवतोय पण आता इतक्या भावना उत्सव सगळं काय याच्यापुढं बोलवत नाही आहे. आणि एवढं बोलून पाहिजे. आणि हा मी सिव्हिल का बोललो त्याच्या माध्यमाने मुळात त्यावेळी 10वीच्या बोर्डाची परीक्षा जवळ आल्या त्यावेळी आपल्या स्टेजवर बोलायचे नाही. दोन मिनिटे समजून घ्या. आपल्या अभ्यासक्रमाच्या विषय सगळे संपले होते. समोर परीक्षा होती. अशा वेळी मुळात सर एक 2-4 वाक्य सांगितली होती. मुलांना डाव्या साईडला बघा तुम्हाला एक इमारत दिसते. तिथे निळ्या कलरचा बोर्ड आहे. तो बोर्ड होता लट्टे एज्युकेशन सोसायटीचा न्यू पॉलिटेक्निकचा तो बोर्ड होता. तुम्ही त्या बोर्डकडे अट्रॅक्ट व्हा आणि स्वतः फुलं बनायचा प्रयत्न करा. फुलपाखलं आपोआप तुमच्याकडे उडत येते. सर मी तुमचं वाक्य मुलापासून थोडा विरमून घेतलं
आणि पॉलिटेक्निकला ॲडमिशन पहिल्या वर्षी बऱ्याच जागा आणि डिप्लोमा पुण्यात केला इंजिनिअरिंग झालो. मुलं काय म्हणू शकतो नाही, फुलपाखर काय आली नाही. मी ते फुलपाखर उठून आणलं पैशांच्या तर मी आता खास इथं उभा आहे. हा कार्यक्रम आपल्याला एक म्हणजे आपल्या आयुष्यात बरेच विचार येत असतात, पण त्याचं इम्प्लिमेंटेशन आपण काही प्रमाणात करतो आणि 90% गोष्टी सोडून देतो. प्रशांतच्या मनात एक गोष्ट आली, संकल्पना आली की त्यानं मांडली, व्यक्त केली, ती तितक्याच ताकदीनं आपल्या सगळ्या मित्रांनी ती उचलून ठेवली. त्यामुळं सगळ्यांना विनंती आहे, प्रशांत करता आणि आपल्या उपस्थित सगळं स्वतः करता सगळ्यांनी हा हॉल टाळ्यांच्या घरात दणदणीत केला. या पीठामध्ये सर्व शिक्षकगण तुम्ही मला सर्व शिकायला होता. तुमच्यासोबत बऱ्याचप्रमाणे पाठवताना मला त्यावेळी आपण मला सर्व शिकवलं, धन्यवाद. मला फक्त एकच सर्वांच्या मनाला प्रश्न सांगायचा आहे की या संस्थेला मला काय दिलं, संस्थेला मला काय दिलं थोडक्यात सांगतो. सम्यक ज्ञान, चारित्र्य आणि दर्शन. दर्शन म्हणजे काय? लोकांना ओळखायची कला. ज्ञान म्हणजे काय? हे आपण जे शिकलो ते. आणि म्हणजे कुटुंबाची चारित्र्य. या तिन्हीच्या भरोशावरती आज आपण इथपर्यंत सगळेजण पोहोचलेलो आहोत. आपण सर्वजण या संस्थेचे 1984 बॅचचे या सर्व शिक्षकांचे उत्तराधिकारी किंवा ब्रँड अँबॅसेडर आहोत. हे आपण करत असताना किंवा नजर उत्तरोत्तर अजून उज्ज्वल होईल अशा पद्धतीने आपण याच्यामध्ये प्रयत्न करूया. एवढंच बोलतो मी. आठवणी काढायच्या म्हणजे काय दिवस रात्र होणार नाही. तिथेच बोलून बाहेर टाकतो. यांचा सत्कार आमच्या सर्व मित्रांच्या बरोबर ते सेनानी आहेत. आमच्या 1984 ग्रुपमध्ये जे सामील झालेले होते आणि जे लीडर म्हणून आतापर्यंत जे प्रमुख पद त्यांना आम्ही दिलेलं आहे. याचं शेळके सरांनीच हे सांगितलं की सेनानी म्हणून ते आमच्या आहेत. तर सेनानी नसेलच नव्हे तर त्यांचा जन्मच मुळे 9 ऑगस्ट रोजी झालेला आहे. आणि हा क्रांती दिन आहे. आणि या क्रांती दिनाची जी धुरा परमेश्वरांनी त्यांच्याजवळ दिलेली आहे. तर कुठल्याही कामात व्यस्त असले तरी अगदी आमच्या मदतीला कुठल्याही सुखदुःखात विसरून जाणारे असे प्रशांत माने यांचा सत्कार आमचे गुरुवर श्री काराट पाटील आणि शेट्टी सरांनी करावं हे माझे नम्र विनंती. बजरंग पाटील. बजरंग पाटील गोगाव पाचवी लांबी या याच्यामध्ये सध्या शिवसेनेचं एक काम आता प्रशांतचा सत्कार झाला की म्हणजे चांगली गोष्ट हे सगळं जुळवायचं काम त्यांनी केलं. तर हा योग तुमच्या दर्शनाचा आज त्याच्यामुळं आला. खरं म्हणजे नर्मदा परिक्रमाच्या आनंदाचा प्रसार त्या बैठका त्या मिटिंग्या आणि नर्मदा परिक्रमा तुमचं दर्शन झालं. म्हणजे नर्मदा परिक्रमाचा अनुभव आम्हाला सुद्धा सांगायला लागला. आता कितपत परिणाम झाला की काय आम्ही अजून तपासलेलं नाही. पण या प्रकार सवलत सांगितलं तसं तुम्ही आला म्हणजे आम्ही कृतज्ञता व्यक्त करतो. तो कृतज्ञता हे म्हणत नाही. आम्ही तुमच्या सगळ्याच्या ऋणात राहायचा प्रयत्न करतो. खरं म्हणजे आज आमचं ठरलं होतं की तुमचं मार्गदर्शन संपूर्णपणे सगळ्यांचं ऐकायचं. मला मध्ये जरा धाकधूक होती. एकदा एक उभा राहिली शिक्षक की किती मिनिटाचा पिरियड असतोय, परंतु तेवढा काय घेतला नाही. पण प्रत्येकाचं आयुष्याचा एक साथ सांगितला, एक विचार सांगितला. तो खरं म्हणजे प्रेरणा आहे. प्रत्येकाचा तोच पणा नाही. प्रत्येकानं एक वेगळा विचार मांडला
जो आजच्या तरुण पिढीला जो आम्हाला सुद्धा प्रेरणा देईल खरं म्हणजे आपण ज्या वयाचे आहात तिथपर्यंत आम्ही पोचलेली नाही सगळेजण सरकार आज आमच्याकडे काय जर आम्ही गमावून बसतो तो तुम्ही या ठिकाणी आला तर म्हणजे जगदीशनं सांगितलं जगदीश आपण बोलायचं तसं तो फार अभ्यासक्रम विचार आमच्याचे काही ठराविक आहे काय सगळेच आहेत असं नाही त्यांना अतिशय विचार मांडायचे ते वेळेसोबत मांडता आले पण तो मुल्ला सर मला आठवणी ते सगळे आहेतच पण तो मुल्ला सरांच्या आठवणी आहेत तशी न चुकणार आहे त्यांच्याची छडी तेवढ्या जोरात बसत होती की ती काय आठवण आपली पुस्तक पोचणार पण ते त्यानंतर सुद्धा भेट झाली तर अतिशय चांगल्या निर्मळ मनाचे सर पण सगळेजण अतिशय प्रेमानं आमच्या विनंतीला मान घेऊन आला तर म्हणजे या वयामध्ये आता कोण बाहेर पडायला तयार होत नाही सर तसे काही असलं अजिबातच इच्छा होत नाही तरी सुद्धा आपण सगळेजण आला ते आमच्या दृष्टीनं अतिशय भाग्याची गोष्ट आहे आणि 2037 वर्षाचं म्हणजे आम्हाला सुद्धा सुचलेलं शहरात एक 50च्या नंतर सुचलं आम्ही सुद्धा आत्ता जागे झालो म्हणजे 25 वर्षानंतर आता अलीकडे मुलं त्या ठिकाणी एकत्र येत आहेत परंतु आम्ही त्यात गेल्या 2-3 वर्षापासून आम्ही एकत्र यायला एकत्र भेटायला तोपर्यंत आम्ही सुद्धा एकमेकाला परकी होतो आपल्या संसारामध्ये आपापल्या व्यापारामध्ये त्यानंतर आम्ही एकत्र आलो एकमेकाची स्थिती लोक जाणून घ्यायला आलो अलीकडे म्हणजे जेवणाच्या निमित्त काय ना काय कार्यक्रमाच्या निमित्त आणि त्यातून ही संकल्पना सुचली तेव्हा काय ज्यावेळेचे शिक्षक त्यांना भेटूया बोलूया आणि मग हा दिवस ठरला हा आज योग आला आणि आज मुंबई पुण्यावर आमचे निलेश पाटारे मुंबई पुण्यामध्ये बाहेर सुद्धा आले आम्ही जवळच्या जवळ आलो म्हणजे काय फार मोठं नाही परंतु संतोष करणे किंवा आमचे बरेचसे सहकार्य आता सगळ्या एका दुसऱ्याचं नाव घेतलं आणि बाकीचं नाव घेतलं आहे म्हणून काय करते असं हे माणूस घेऊ नका परंतु सगळेजण या ठिकाणी वेळात वेळ काढून आले आणि तुम्हाला सगळ्यांना भेटण्याचा योग आला भविष्यामध्ये आपले संबंध हे गुरु शिष्याचे त्यामुळे अशाच कायमच्या आयुष्यभर आम्ही पाळायचा पार पाडायचा प्रयत्न करू खरं म्हणजे आत्ताचं शिक्षण काही त्याच्यावर सुद्धा आता चर्चा थोडीशी झाली की आत्ताचं शिक्षण वेगळं आहे आता त्यावेळेला शरीर मारलं तर सुद्धा तो बोलायचा नाही पण पालक तर सरळ करा आवडतात परंतु आता जर का आपल्याला समजलं की आपल्या पालकाला आपल्या मुलाला शाळेत एखादी शिक्षक वाकडं बोललाय रागाने त्याने बघितलेलं असतं तर कसं असतं तुम्ही रोज मारत होता रोज कवळत होता रोज येत होता परंतु एखादा जर शिक्षकाने मुलाच्याकडं वेगळ्या पद्धतीनं रागाने जरी बघितलं तरी सुद्धा आज पालक म्हणून एकदम असतात त्या पालक झाल्या त्या पालकाला आपल्याला समोर जायलाच पाहिजे पुढची पिढी ती समजून घेतलंच पाहिजे जरी म्हणतो ही गोष्ट खरी आहे अडगळीच्या सगळ्याचा सगळं अतिशय मार्केट ठीक आहे त्याचा लहानपण दुसरा आहे लहान मुलाला घेतात पण आपल्याला पण जवळ घेत नाही आमची सुद्धा भविष्यातली परिस्थिती सगळ्यांचीच येणार आहे परंतु आमच्यावर जे संस्कार आहेत आम्ही आमच्या आई वडिलांना सांभाळलं वडिलांना सांभाळलं आमची सांभाळणी करणे हा भाग आता भविष्यात आहे परंतु आता ती काळजी करून चालणार नाही आता एक तयारी ठेवलीच पाहिजे आणि म्हणून त्या शाळेची त्या संस्थेची त्या सगळ्या गुरुजनाशी आमचे जे नातं आहे आमचे जे संबंध आहे हे मनापासूनचे अंतःकरणापासूनचे आणि हे कधीही पुसले जातात ते जातीचे आमच्या बरोबर जातात आणि म्हणून पुन्हा एकदा आपल्याला दीर्घायुष्य मिळवते वारंवार आपल्या संबंध भेटण्याची आपल्याशी बोलण्याची त्या ठिकाणी आम्हाला संधी मिळवली अशीच आपल्या सगळ्याची आरोग्य दीर्घायुष्य लोक मिळावं एवढी आमच्या सगळ्यांच्या प्रार्थना करतो आणि आपण आल्याबद्दल पुन्हा एकदा आपल्याला त्या ठिकाणी जेवण मागतो जय हिंद मगाशी ज्या विद्यार्थ्यांना शिक्षकांच्या सन्मानासाठी पुढे येता आलं नाही आहे त्यांनी जरा पटकन पुढे येऊन आम्ही सर एक छोटासा बदल केला आहे याच्यामध्ये की तुम्हाला पुष्पगुच्छ द्यायचा आणि ते उद्या सकाळी खराब होऊन जायचं याच्यापेक्षा आम्ही तुम्हाला फुलाचे झाडं देणार आहोत रोपं देणार आहोत की तुम्ही तुमच्या प्राण्यात लावावी की त्याच्यात त्या झाडाचा वास आला त्या फुलांचा वास आला की आमची आठवण तुम्हाला लावावी म्हणून आम्ही झाडाची रोपं त्याच्यावर पकडून त्या सगळ्या विद्यार्थ्यांनी पटकन पुढे येऊ साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु
आशाओं के बादल छाए, कोई उमंग है ये जिंदगी रे। एक धरती का आंचल ओढ़े, दिल से दिल के धागे जोड़े, बांटे जहां में अपनी खुशी रे। प्रीत की रीत सिखाते हुए झिलमिलाते हैं पर्दों पे हम। दिलों में प्यार की ज्योति जगाते हुए आ जाओ मिलके हम तुम ये कहें। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा, गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। वसुधैव कुटुम्बकं वसुधैव कुटुम्बकं, सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे भवन्तु सुखिनः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा, फैलाई आशाओं के बादल छाए, कोई उमंग है ये जिंदगी रे। एक धरती का आंचल ओढ़े, दिल से दिल के धागे जोड़े, बांटे जहां में अपनी खुशी रे। प्रीत की रीत सिखाते हुए झिलमिलाते हैं पर्दों पे हम। दिलों में प्यार की ज्योति जगाते हुए आ जाओ मिलके हम तुम ये कहें। वसुधैव कुटुम्बकं वसुधैव कुटुम्बकं, सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे भवन्तु सुखिनः।